खतांच्या पाठोपाठ बीटी कापूस बियाणं आणि सोयाबीनच्या दरातही वाढ झालेली आहे। खरीपाची लगबग आपण या ठिकाणी बघू शकतो। खरीपाचं बियाणं खरेदी करण्यासाठी शेतकरी जे आहे ते कृषी सेवा केंद्रांमध्ये गर्दी करतात। नागपूरच्या केरळच्या उंबरठ्यावर मान्सून आहे, लवकरच मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार आहे, त्यामुळे शेतकरी पेरणीची तयारी जी आहे ती या ठिकाणी करून ठेवत आहेत। यंदाच्या हंगामात बीटी कपाशीचं जे बियाणं आहे त्याचे दर वाढलेले आहे। पूर्वी 864 रुपयाची जी बॅग होती 550 ग्रॅमची ती आता 901 रुपये झालेली आहे बीटी कापसाची। त्यासोबतच सोयाबीनच्या बियाण्याच्या दरातही 300 ते 400 रुपये प्रति बॅग जी आहे ती वाढ झालेली आहे आणि आता सोयाबीनच्या एका बॅगचा दर जो आहे बियाण्याचा तो 3400 ते 3600 रुपयापर्यंत आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। काही शेतकरी आहे, शेतकऱ्यांना विचारूया, काका सोयाबीन आणि कापसाच्या बियाण्याचे भाव वाढले, काय वाटतं, काय प्रतिक्रिया आहे? मला आयडिया नाही आहे त्याच्याबद्दल। सोयाबीनचे दर वाढले, आपल्याला कस्टमर्सने सोयाबीन पेरतच नाही आपण। किती दर वाढले? सोयाबीन आणि कापसामध्ये थोडेसे रेट वाढले आहे, पण शेतकऱ्याच्या दृष्टीनं खतामध्ये खूप जबरदस्त रेट वाढले आहे। जे 1400 रुपयाची बॅग 2400 रुपये झाली आहे। एका खताच्या बॅगवर 1000 रुपयाचा फरक पडलेला आहे। तर हे भरमसाठ वाढमुळे शेतकऱ्यांना खूप मोठा झटका बसलेला आहे। सोयाबीन कपाशी किती वाढले? सोयाबीनवर 200 ते 300 रुपये बॅग वाढलेली आहे आणि कपाशीमध्ये 50 ते 60 रुपये बॅग। कपाशी आणि सोयाबीनचं बियाणं जे आहे ते महागलेलं आहे। याचा थोडकरी खतांची हे किमती वाढल्या, त्याचा असर कुठेतरी शेतकऱ्यांच्या बजेटवर होणार। उत्पादन खर्च जो आहे तो या निमित्तानं वाढणार आहे, कारण की आधीच इराण इस्रायल युद्धामुळे खतांच्या किमती वाढल्या। आता सोयाबीन बीटी आणि सोयाबीन बियाण्याचे दरही वाढले, बीटी कापसाचे दरही वाढलेले आहेत। कॅमेरामॅन सचिन सॅमसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।